महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलेलं आहे. या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलवर कारवाई करू असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं 23 तारखेला हे ट्विट केलंय. प्रबुद्ध भारतनं केलेल्या 23 तारखेच्या ट्विटनुसार उद्धव ठाकरे काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर भेटीला गेले होते. सूत्रांची माहिती. दरम्यान अशी कोणतीही भेट झाली नाही. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस बजावणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर दुसरीकडे राऊतांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेते देऊ शकतील. उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे. ती ओपनली देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल. दरम्यान आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. नोटीस आल्यानंतर आमची भूमिका जाहीर करू, अशी प्रतिक्रिया प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे. 22 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता ही भेट वर्षा निवासस्थानी झालेली आहे. खरं म्हणजे ही बातमी आम्ही 23 तारखेला सकाळी ब्रेक केली. काल दुपारी एक इंग्रजी वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आहेत, त्यांनी ट्विटला ही बातमी पुन्हा ब्रेक केली की त्यांनीही त्यांच्या सोर्सेस थ्रू ही बातमी ब्रेक केल्यानंतर आज माध्यमांनी संजय राऊतांनी इतर भाजपच्या सगळ्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलेला आहे. थेटपणे संजय राऊत असतील किंवा भाजप असतील यांनी ही बातमी नाकारली नाहीये. त्यांनी कोड्यातच उत्तर दिले. नोटीस येऊ द्या. नोटीस आल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू पुन्हा. दरम्यान यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे तेही पाहूयात. भेट झाली असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पलीकडे इतर राजकीय अर्थ असू शकतात. विधान परिषदेबाबत बोलायचं झालं तर निवडणूक बिनविरोध होणं फार कठीण नाही. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल आणि फडणवीसांनी ठरवलं तर शिंदेही उमेदवार देणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.